हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी. तर इथे आता मी वांगं छान धुवून स्वच्छ घेतलेलं आहे आणि अगोदर चेक करून घ्यायचं आहे वांग्याला कुठे होल किंवा कीड लागलेली नाही आहे ना. मग छान धुवून त्याला तेल लावून ते असं गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर त्याची साल वेगळी होते आणि वांग्याचा गर वेगळा होतो. छान भाजून घ्यायचं. छान भाजलं की त्याचा गर वेगळा होतो आणि सालही वेगळी होते. मग आपल्याला ती साल वेगळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जो गर आहे तो छान बारीक करून घ्यायचा. आता ही प्रोसेस इथं जशी दाखवलेली त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि कालच्या मी माझ्या गाजराच्या हलव्याचा व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. आपल्या मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारचं जे उद्यापन मी तुमच्यावर शेअर केलं त्यालाही तुम्ही छान प्रतिसाद दिला. खूप छान प्रतिसाद आला, कारण मी 1 महिन्यानंतर जवळजवळ व्हिडिओ किंवा ब्लॉग किंवा रेसिपी तुमच्यावर मी शेअर केली. तर तुम्ही छान मला प्रतिसाद दिला. तर खूप सारेजण बघतात व्हिडिओ, पण ब्लॉग बघतात पण आहे ना सबस्क्राईब करत नाही. तर नक्की सबस्क्राईब पण करत चला जर आवडला असेल तर. तर इथे आता आपलं वांगं छान मी आता वांगं सोलून घेतलेलं आहे. तर आपण छान आता त्याला बारीक करून घ्यायचं. दांडा तुम्ही घेऊ शकता जर बारीक असेल तर, पण इथं हा दांडा खूपच मोठा होता म्हणून मी काय त्याला घेतला नाही. अगदी दांडा पण तुम्ही ह्यात घालू शकता, वांग्याचा देठ. तर इथे आता मी छान वांगं बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता मी कांदा अगोदर चिरून घेतलेला आहे. जसं की सांगितलं मग अशी मी 2 ते 3 कांदे घ्यायचे आहेत, बारीक साईजचे मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1.5 पळी मी तेल घेतलेलं आहे, कारण लोखंडाचीच कढई आहे आणि आपण वांग्यालाही अगोदर तेल लावलेलं, त्याच्यामुळे खूप तेलकट असं होऊ नये म्हणून मी 1.5 पळीच तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग नंतर लसूण कुटून टाकलेलं आहे. मग अशी वांगं भाजताना मी लसूणही भाजून घेतलेला, तर तेच मी कुटून त्यात लसणाच्या पाकळ्या कुटून टाकलेल्या आहेत, एक छान फ्लेवर यावा म्हणून. तर इथं आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण घालू शकता, जर नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता, त्याला ऑप्शनल आहे लसूण घालणं. आणि त्यानंतर मग आपले घरगुती मसाले वापरायचे आहे. तिथं मी हळद घातलेली आहे. हळद, नंतर मग गरम मसाला आणि नंतर मग आपला घाटी मसाला. आता घाटी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट जी तुम्ही तुमच्या घरी दररोजच्या वापरात जी मिरची पावडर वापरता ती तुम्ही घालू शकता. आणि वेगळी तुम्ही मसाले घालू शकता, जसे की तुम्ही जिरा पावडर, धना पावडर वगैरे घालू शकता. आता आमच्या घाटी मसाल्यामध्ये हे सगळे मसाले अगोदरच कुटताना हे सगळं घातलं जातं त्याच्यामध्ये, म्हणून मी असं वेगळं असं घालत नाही. आणि फक्त एक घाटी मसाल्याचा 1 चमचा पुरेसा असतो सगळ्या जेवणांसाठी. तर इथे आता मी मीठही घालून घेतलेलं आहे आणि वांग्याचं जे आपण छान भाजून बारीक केलेलं होतं तेही घातलेलं आहे. आणि छान परतून घ्यायचं व्यवस्थित ह्या प्रकारे. आणि एकदम 5 मिनटं तशी त्या झाकण ठेवायचं, छान वाफ काढायची आणि त्यानंतर मग आपलं वांग्याचं भरीत तयार आहे खाण्यासाठी. तर आता मी इथे आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि इथे मी आता घेतलेले आहेत भाकरी करायला घेतलेल्या आहेत. आता भाकरी ह्या माझ्या मिक्स पिठाच्या आहेत. मिक्स पीठ म्हणजे ह्यात नाचणी पण आहे, ज्वारी पण आहे आणि बाजरी पण आहे. जसं की हिवाळ्यामध्ये आपले आजी आजोबा पहिले आपल्याला सांगायचे की बाजरी खावी, बाजरी खावी. पण हेच कारण असतं, कारण ह्या टायमाला आपल्याला आपल्या शरीराला ऊब खूप लागते, उष्णतेची गरज असते. तर आणि हे जे धान्य आहे त्याच्यामध्ये ऊब खूप मोठ्या म्हणजे उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते, जेणेकरून आपल्याला आतून ऊब देतात ह्या सगळ्या गोष्टी. तर मी आता हे मिक्स पीठ आणते, कारण काय होतं वेगवेगळं सेपरेट करून आणलं ना की मग प्रत्येकाचं हे असतं की आज ह्याची नको, आज नाचणी नको, मग बाजरी नको आणि खायला कंटाळा करतात. मग ह्याच्या मिक्स दळून आणलं ना की काय होतं, सगळेजण व्यवस्थित सगळ्यांच्या पोटात सगळं जातं. काही कोणाचे नखरे नसतात की हे नको ते नको, नाहीतर मग वेगवेगळे आणले की खूप नखरे असतात की मग मला हे नको, मला ते नको. म्हणून मी असे हे मस्त असं मिक्स दळून आणते, जेणेकरून मुलंही खातात आनंदाने आणि मोठीही खातात. तर अशा प्रकारे माझा हा आजचा टिफिन कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज आणि व्लॉग्स बघायचे असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करावं लागेल. तर अशी आता माझी इथं टिफिन पूर्ण तयार झालेला आहे. तर मी माझा आजचा हा रेसिपी इथेच थांबवते. तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर बाय बाय. छान राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा.